शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचा श्वास, एक धगधगतं आणि रोखठोक व्यक्तिमत्व। पण त्यांच्या मृत्यूला 2 वर्ष होऊनही मुंबईत त्यांचं उचित स्मारक होऊ शकलं नाही। यापूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली स्मारक बांधण्यावर बराच उहापोह झाला, पण काहीच झालं नाही। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर स्मारकासाठी समिती स्थापन करण्याची घोषणाही केली। एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे की माननीय बाळासाहेबांचं त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे। याकरता शासन पुढाकार घेईल। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याकरता एक समिती मी तयार करतोय आणि ती समिती माननीय उद्धवजींची, शिवसेनेच्या नेत्यांची आणि सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा करून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेश अशा प्रकारचं एक स्मारक मुंबईमध्ये तयार करेल हा आम्ही निर्णय केला। मात्र शिवसेनेचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदेंना हे मान्य नाही। या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे शिवसेना प्रमुखांचं योगदान आहे, हे योगदान कदापि महाराष्ट्र आणि हा देश विसरणार नाही। त्यामुळे स्मारक करायचं त्याच्याबद्दल शिवसेना आणि शिवसैनिक समर्थ आहेत। विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या सुरात शिवसैनिकांनी सुद्धा सूर मिसळला। हिंदू हृदय सम्राट साहेब सगळ्यांचे साहेब होते। सरकार कुणाचंही जरी आलं असतं तर शिवसैनिक आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली स्मारक बनणार आहे आणि बनणारच, सरकार कुणाचंही असो। आधी बीजेपी वाल्यांनी केंद्रामध्ये सत्ता आलेली आहे, त्यांनी आधी राम मंदिर बनवावं। बाळासाहेबांचं स्मारक बनवायला आम्ही शिवसैनिक समर्थ आहोत। आमचे पक्षप्रमुख, आमची शिवसेना, आमचे शिवसैनिक बाळासाहेबांचं स्मारक बनवण्याकरता सक्षम आहे आणि ते आम्ही करणारच। बाळासाहेबांचं मुंबई स्मारक व्हावं ही केवळ शिवसैनिकांचीच नाही तर तमाम मराठी जनांची इच्छा आहे। त्याचवेळी शिवसेना 2 वर्षात स्मारक का बांधू शकली नाही असा प्रश्नही उपस्थित होतो। मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला तर एकनाथ शिंदेंनी त्याला विरोध का करावा? त्यामुळे आता अस्मितेच्या वादात बाळासाहेबांचं स्मारक रेंगाळणार का असा प्रश्न आता निर्माण झाला। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।